हाय, खूप दिवसापासून तुमच्याशी आलू पराठा रेसिपी शेअर करायची होती. म्हटलं चला आज ती शेअर करावी. आलू बॉईल करून त्याची चटणी बनवून घेणार. त्याच्यासाठी लागणारं तेल टाकलं, जिरं, कांदा आणि मीठ टाकून घेतलं. जास्त करून मी आलूची चटणी अशी करूनच पराठे बनवत असते, कारण खूप टेस्टी बनतात. त्याच्यानंतर लसूण बारीक केलेला, कढीपत्ता, टोमॅटो आणि लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकून परतून घ्यायचं. आता यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकले. आलू म्हणा की बटाटे दोन्ही एकच आहे. कोथिंबीर टाकून आलूची चटणी रेडी केली. गव्हाच्या पिठामध्ये थोडं मीठ टाकलं, हळद, तिखट, अजवाईन, कसुरी मेथी आणि बनवलेली आलूची चटणी टाकून छान मळून घेणार. आवश्यक असल्यास थोडं पाणी टाकायचं. डो बनवून घेतला. आता उंडा घेऊन पराठा लाटून घ्यायचा. तव्यावर थोडं तेल टाकलं, यामुळे पराठा चिटकत नाही. पराठ्याला दोन्ही साईडनी तेल लावून घेतल्याने पराठा छान मऊ लुसलुसीत होतात. त्यांच्यासोबत दहीची चटणी सुद्धा बनवली होती. तुम्हाला या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.